मित्रांनो नमस्कार. आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी खूप काही अडचणी येत असतात आणि ह्या अडचणी कशा सोडवाव्यात हा आपल्या आयुष्यामध्ये मोठा प्रश्न आपल्याला तयार पडत असतो. चला तर मग मी तुम्हाला गौतम बुद्धांच्या आयुष्यातली एक कथा सांगतो. एकदा एक व्यक्ती समस्यांनी ग्रस्त असलेली, त्याच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी असं त्याला वाटत होतं आणि तो अस्वस्थ झाला होता. मग अशा काळामध्ये त्याला कुणीतरी सांगितलं की तुला खूप काही त्रास होतोय, तुला अडचण निर्माण होती, तुझं जगणं अस्वस्थ झालेलं आहे, तू एक काम कर, गौतम बुद्धांकडे जा, ते तुला निश्चितपणानं तुझ्या या समस्या आहे त्या समस्यांवरती काहीतरी मार्ग दाखवतील. ती व्यक्ती गौतम बुद्धांकडे गेली आणि बुद्धांना जाऊन म्हणाली, हे बनते, माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, काय करावं हे मला कळतच नाही, मला समजतही नाही. गौतम बुद्धांनी त्याला शांत होण्यासाठी पहिलं सांगितलं आणि बाजूला बसायला सांगितलं. ती व्यक्ती गौतम बुद्धांच्या बाजूला बसली. त्याचबरोबर गौतम बुद्धांनी लगेचच त्यांच्या बाजूला असलेलं एक लांब कापड जवळ घेतलं आणि ते त्याला दाखवून गौतम बुद्ध त्याला म्हणाले, हे काय आहे? त्यावर ती व्यक्ती म्हणाली, हे कापड आहे. मग गौतम बुद्धांनी काही वेळानंतर त्याला ठराविक अंतरावरती गाठी मारल्या आणि पुन्हा त्या व्यक्तीला प्रश्न विचारला की हे काय आहे? त्यावर ती व्यक्ती पुन्हा म्हणाली की हे कापड आहे, परंतु आता हे प्लेन म्हणजे असं संपूर्ण कापड नाही, तर गाठ मारलेलं हे कापड आहे. त्यावर बुद्ध परत त्याला म्हणाले की हे बाळा, या कापडाला ज्या गाठी मारल्या आहेत, हे कापड जर ओढलं किंवा ताणलं तर ह्या गाठी आवळल्या जातील की ढिल्या होतील? त्यावर त्या व्यक्तीनं उत्तर दिलं की ह्या गाठी अजून आवळल्या जातील आणि सोडण्याच्या वेळेस अजून अडचण तयार होईल. त्यावर गौतम बुद्ध त्याला म्हणाले, आयुष्य सुद्धा हे असंच आहे. तुला जर ह्या गाठी सोडायला सांगितल्या ह्या कापडाच्या, तर तू काय करशील? त्यावर त्या व्यक्तीनं सांगितलं, जर मला ह्या कापडाच्या गाठी सोडायच्या असतील तर प्रथमतः मी त्या गाठी कशा मारलेल्या आहेत ते पाहिल, त्या कशा सोडवता येईल हे मी विचार करेल. अगदी तसंच गौतम बुद्ध म्हणाले की आपल्या आयुष्यात सुद्धा तेच करायला हवं. ही गाठ म्हणजे आपल्या आयुष्यातली एक अडचण आहे. ती आलेली प्रत्येक अडचण का निर्माण झाली, कुणामुळे निर्माण झाली आणि ती कशी अडचण आपल्याला सोडवता येईल याचा पहिला आपण विचार केला पाहिजे. आणि आलेली अडचण सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या आयुष्यातील अडचण निघून जाऊ शकते. आणि त्यानंतर त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये लख प्रकाश पडला आणि गौतम बुद्धांचं दर्शन घेऊन तो आपला मार्गस्थ झाला. धन्यवाद.